नमस्कार मंडळी, मी अवनी ब्लॉग्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। तर आज आम्ही चाललो आहोत मार्लेश्वरला आणि झोप पूर्ण नाही, खूप हालत खराब झाली आहे। तर इकडे त्यांचं घर आहे ज्यांनी ट्रिप ऑर्गनाईज केली आहे। तर त्यांच्या घरी झोपलो होतो। आता फ्रेश होऊन आम्ही इकडे आमची बस आली आहे आणि अर्धी माणसं चालली आहेत। ही आहे माझी बहीण। तर आता आम्ही बसमध्ये बसणार आणि अर्धी माणसं आली आहेत ना, अर्धी येत आहेत आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत आता मार्लेश्वरला। तर इथे नदी आहे आणि भरलेली होती ही नदी, आता खाली झाली आहे पूर्ण। आणि इथे डोंगर वगैरे इतका ब्युटिफुल आहे ना मार्लेश्वर गाव। मार्लेश्वरच्या इकडे आसपासच गाव आहे, आता नावं नाही मला माहिती। आणि इकडे डोंगर वगैरे आहेत आणि तसं हे खूप ब्युटिफुल आहे, वातावरण खूप ब्युटिफुल आहे। आणि इकडे ऊन भरपूर आहे, थंडी बिलकुलच नाही, कुठेच नाही आहे। उरणमध्ये नाही, कुठेच थंडी नाही जास्त। यस, आम्ही सर्व एकसारख्या साड्या नेसलो, माझ्या सासू आणि सर्व। तर आता बस मार्लेश्वरला गेल्यावर तुम्हाला भेटते। व्हिडिओ पूर्ण पहा, खूप इंटरेस्टिंग आहे आणि व्हिडिओला प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। तर ही आहे ती नदी, पूर्ण सुकली आहे आणि इकडे पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे। सोनू हाय कर, हाय कर। तर इकडे सर्व माझ्या मावशी सासू, ह्या दोन ज्या वाईन कलरच्या साडी, मरून कलरची साडी नेसल्या त्या दोन माझ्या मावशी सासू आहेत। आणि नीली कलरची जी साडी आहे, आकाशी कलरची, त्याच्यामध्ये त्या माझ्या सासू आहेत। तर इथे त्यांचा फोटोशूट चालला आहे आणि हे माझे दीर आहेत। आणि ज्या हिरवी साडी पोपटी साडीमध्ये आहेत त्या माझ्या नणंद आहेत। तर माझ्या दोघी नणंद आहेत आणि इकडे बस थांबली होती आणि आमचं फोटोशूट वगैरे चाललं आहे। आठवण म्हणून हवीच असते फोटोशूट। तर आम्ही मार्लेश्वराच्या द्वारी पोहोचलो आहे। आता इथून पायऱ्या चढायच्या आहेत परत आम्हाला। तर गेल्या वर्षी पण मी आली होती, गेल्या वर्षी हजबंडसोबत आली होती। आणि हा जो हाय करतोय तो ओनरचा नातू आहे। तर तो लहान मुलांमध्ये माहितीच असेल किती एनर्जी असेल, तो वरती जात होता आणि परत खाली येत होता, त्याचं तेच काम चालू होतं। आणि डोंगर वगैरे, पावसाळ्यात तर हा गाव खरंच खूप सुंदर वाटत असेल। अर्धा रस्ता पार केला आहे, अजून अर्धा रस्ता बाकी आहे। आणि ब्युटिफुलचा नजारा आहे, पण ऊन खूपच आहे। आणि इथे काही दुकानं होती, तिथे मातीची ही भांडी होती आणि बाकीचं खेळणी वगैरे होती। पण इतके मस्त वाटत होती ना ती भांडी, तितकेच महाग होते। तर काही कच दुकानं उघडी होती, पण तरी पण खूप महाग होती। आणि मी काही जास्त आणलं नाही, मी फक्त प्रसाद वगैरेच घेऊन आली होती। तर बघू शकता किती खतरनाक दुकानं बांधले आहेत तिथे ह्या लोकांनी। तर आम्ही पाण्याची सोय केली होती, म्हणजे पाण्याची बॉटल्स वगैरे खूप घेऊन आलो होतो की तिकडे तहान लागेल असं। पण इतका गरम झालं होतं पाणी आणि ते माझी बहीण बोलत होती की कोकम घेऊया। इथे काल आणि त्याच्या आदल्या दिवशी इथे महादेवाचं हळद आणि लग्न असते, पण आम्ही दुसऱ्या दिवशी आलो आहे लग्न झाल्याच्या नंतर। म्हणजे काल संक्रांत होती आणि आज आलो आहे, तर त्याच्यामुळे बिलकुल गर्दी नाही, नाही तर खूप गर्दी असते इथे। आणि काही दुकानं पण बंद आहेत। ऑलमोस्ट अर्धा रस्ता पार केला मी आणि जे माझे सासू नणंद होते सर्व पाठी राहिले आणि माझी बहीण आणि मी पुढे आलो आहे। खूप मागं राहिले ते लोक, तर इथे 2 मिनटं वेट करेन आणि मग। तर हा शॉप आहे ना, त्याच्यामध्ये मडके होते, मडक्यांमध्ये हे होतं थंड, मँगो लस्सी होती आणि आम्ही पियालो आणि किंमत विचारायला आम्ही विसरलो, इतके आम्ही दमलो होतो।
आणि ते बांगड्या वगैरे होते आणि खरंच खूप महाग, म्हणजे 100 आणि 50 रुपयाला ग्लास होते, हाफ ग्लास फुल ग्लास. त्याच्यानंतर फायनली आम्ही पोहोचलो इथे. तर आतमध्ये अलाउड नव्हतं व्हिडिओ वगैरे काढायला, तर दर्शन वगैरे घेतला आणि इथे थोडा वेळ आम्ही बाहेर बसलो होतो. तिकडे सर्व सासू आणि तिथे म्हणजे आतमध्ये तर अलाउड नाही, त्याच्यामुळे बाहेर सर्व फोटो वगैरे काढत होते. आणि जे हे गॉगल लावून आहे सफेद शर्टमध्ये, ते आहेत ज्यांनी ट्रिप ऑर्गनाईज केली आहे. आणि हे जे पाणी वाहतोय ते काय म्हणतात त्याला, आता मला आठवत नाही, पण हे 12 महिने पाणी वाहत असतो, झरणा वाहत असतो. आणि इकडे माकडं बापरे खूपच आहेत, म्हणजे माझी पिशवी घेता घेता राहिली आणि मग दुकानदारांनी ते माकडांना हुसकवलं आहे. बापरे, सर्व जपूनच पिशव्या वगैरे प्लॅस्टिकच्या लगेच ते फाडून घेऊन जात होते. आणि डोंगर बघा किती सुंदर, खरंच खूपच सुंदर वाटत होतं. आणि पाणी पण बघू शकता, पूर्ण पाणी नीलं नीलं होतं. आणि खाली पण आय थिंक काहीतरी काल होतं उत्सव, काल आम्ही तिकडे गेलो होतो कोल्हापूरला. बाकी इकडे तर खूपच गर्दी असते, पूर्ण जो तो झरणा आहे तिथपर्यंत लाईन असते मंदिरात येण्यासाठी, दर्शन घेण्यासाठी. बाकी त्याच्यानंतर आम्ही निघालो आणि हे शेतं वगैरे आहेत, तर तिकडे जास्त करून तर शेती वगैरेच आहे. आणि ज्या गावात आम्ही थांबलो होतो त्या गावामध्ये मोजूनच लोकं होती. बाकी सर्व जे आम्ही विचारलं तर सगळे ते लोक बोलायला लागले की आमचे मुलं बाळ आहेत ती सर्व मुंबईला आहेत, तर ह्या गावामध्ये फक्त त्यांचे आई बाबा आजी आजोबा तेच राहत होते. बाकी रात्री मार्लेश्वरून दर्शन घेऊन आल्याच्यानंतर इथे तिखट जेवण असतं, म्हणजे चिकनचं जेवण असतं. व्हेजवाल्यांना व्हेज आणि नॉनव्हेजवाल्यांना चिकन वगैरे असतं. तर जेवण होईपर्यंत इथं डान्स वगैरे चालू होतं. तर माझी बहीण आणि माझ्या सासू आणि जे ओनरच्या मुली सुना सर्व इथे नाचत होत्या. आणि खरंच खूप मज्जा आली, तितकंच दमलो पण आणि तितकीच मज्जा पण आली. आणि देवदर्शन तर करायलाच हवं आहे. तर पुढच्या वर्षी आय थिंक गणपतीला कुठेतरी जाणार आहेत. आणि शेवटची ट्रिप तर हमेशा मार्लेश्वरच करतात ते, तर मार्लेश्वर आणि गणपतीपुळे काहीतरी आहे ट्रिप. त्याच्यानंतर जेवण वगैरे मी दमली होती, मी झोपली. आणि हे आहे नेक्स्ट मॉर्निंग, आम्ही आता घरी निघालो आहे, म्हणजे उरणला यायला निघालो आहे. तर त्याच्यानंतर घरी येतानाही एक मार्लेश्वरचं मंदिर आहे, तर हे इथे थांबलो आहे आम्ही मार्लेश्वरच्या मंदिरात. तर आम्ही मार्लेश्वरमधून निघालो आणि हा न्यू मंदिर झाला आहे, शंकराचंच मंदिर आहे, मार्लेश्वरचंच मंदिर आहे मंदिर. तर आता तिथं आलो आहोत दर्शन घ्यायला. आणि खरंच खूपच ब्युटिफुल मंदिर आहे. हा वगैरे अलाउड आहे की नाही माहिती नाही, पण आता इथे पाय वगैरे वॉश करायला आणि सर्वायला खूप मस्त इथे बनवून ठेवलं आहे. आणि आता मेन मंदिर आहे आणि खरंच खूप ब्युटिफुल मंदिर आहे. तर हा आहे ब्युटिफुलचं मंदिर. आणि मंडळी तुम्हीही दर्शन घ्या. आणि जितकेही लोक आहेत सर्व आमचेच ग्रुपमध्ये आहेत, म्हणजे अर्धे पार्ल्यावरून आलेले आहेत आणि माझ्या सासू नणंद हे सर्व आमचेच लोक आहेत. तर बाकी खूपच मस्त दर्शन झाला, खूप शांततेत दर्शन झाला. आणि मूर्ती बघू शकता किती सुंदर, किती चमकत होते. आणि ह्या माझ्या सासू आणि नणंद आहेत. आणि इथे ही रांगोळी काढली होती, कोण बोलणारच नाही की ही रांगोळी होती. इतकी सुंदर, म्हणजे इतकी रिअल वाटत होती, खरंच खूप सुंदर वाटत होती ही रांगोळी. इतकं सुंदर. आणि जसं की संक्रांतीला इथे आय थिंक उत्सव होतं काहीतरी. तर ह्या आहेत माझ्या नणंद पिंक ड्रेसमध्ये, माझ्या हजबंडच्या सख्या बहीण आहेत त्या. आणि त्याच्यानंतर इथे मंदिराच्या इथेच आम्ही जेवलो वगैरे. तर लास्टच्या दिवशी एक जेवण असतोच, जे आम्ही कुठेही म्हणजे थांबून असं जेवतात. तर बस त्याच्यानंतर आम्ही निघालो परत घरी जायला.
तर उतरताना काय सांगू मंडळी, मी माझे पाय वगैरे सुजले होते एवढे दिवस चालून आणि मी बसमधून उतरताना पडले, बॅलन्सच माझा बिघडला आणि परत अजून माझा पाय सुजला होता आणि मला असं झालं होतं की मी कधी घरी जाते. त्याच्यानंतर आम्ही गेलो परशुरामाच्या इथे मंदिरात. तर इथेही खूप सुंदर दर्शन झालं आहे आणि खरंच खूप ब्युटिफुल. आणि इथे आय थिंक परशुराम ह्यांच्यावर ते तिथले भटजी होते, ते इंटरव्ह्यू देत होते. ते इथं त्यांचं इंटरव्ह्यूचं चाललं आहे, म्हणजे माहिती ते देत होते. त्याच्यानंतर बस आम्ही इथे फिरलो वगैरे आणि बघू शकताय खूपच सुंदर मंदिर आहे हा पण. आणि इथेही अलाउड नव्हतं व्हिडिओ वगैरे काढायला, म्हणजे आतमध्ये जिथे आपले देव आहे तिथे अलाउड नव्हतं. आणि इथे रेणुका तर जिथे म्हणजे कोणीच नव्हतं तिथे मी पटकन व्हिडिओ काढले. व्हिडिओ वगैरे काढायला आय थिंक मनाई आहे. आणि सगळीकडे खरंच सांगते खूपच सुंदर दर्शन झालं. आणि त्याच्यानंतर इथे एक तळा आहे, तर तिथे कासव आणि मासे इतके आहेत, खूपच प्रमाणात इथे मासे आणि कासव होते. आणि हा कासव बघा कसा एकदम म्हणजे माणसं पोहतात तशा टाईपचा पोहत होता आणि खरंच खूप मस्त वाटला. आणि कोणी कोणी खायला टाकत होतं त्यांना. आणि ते खूप मोठं मंदिर होतं, त्याच्यामध्ये छोटे छोटे म्हणजे काय बोलतात मंदिरसारखं होतं. तर गंगा मातेचं मंदिर आणि मासे बघू शकताय आणि कासव खूप प्रमाणात आहेत, तिथं खूपच प्रमाणात आहेत. तर गेल्या वर्षी पण मी इथं आली होती, तर जे आमच्यासोबत आले होते त्यांनी इथे त्यांना खायला टाकलं होतं. आणि इथे काय माहिती माझी बहीण कशी फिरत फिरत तिकडे गेली आणि इथे गाईचा गोठा होता आणि खरं सांगते इतकं स्वच्छ त्यांना ठेवलं होतं आणि इतकं स्वच्छ होते ना ती प्लेस, एकदम म्हणजे स्मेल येत नव्हती काय नाही, एकदम स्वच्छ आणि खरंच खूपच सुंदर आणि खूपच मस्त वाटत होतं त्यांना बघून. आणि मी तर घाबरली होती. तर खरंच वासरू वगैरे होते, खूप इतकं मस्त वाटत होतं ना त्यांना बघून. त्याच्यानंतर परशुरामाच्या इथून निघाल्यावर आम्ही सरळच घरी निघालो, म्हणजे हा कुठे चहा नाश्त्यासाठी थांबलो होतो, बाकी निघालो आम्ही आता घरी जायला. आणि इकडे सर्वीकडे ना लाल मातीच बघितली आम्ही, सर्वीकडे लाल मातीच होती आणि खरंच खूप मस्त माती म्हणजे झाडां वगैरेसाठी. आणि कुठले गाव आहेत कुठले रस्ते आहेत काहीच माहिती नाही. आणि हे काय बोलतात त्याला बोगदा, त्याच्यातनं आमची बस चालली होती. आणि त्याच्यानंतर बसमध्ये परत डान्स वगैरे चालू होता. तर एंड मी केला नाही आणि व्हिडिओ एडिटिंगला पण खूप वेळ गेला आहे माझा, खूप दिवस झाले, कारण तिकडनं येऊन माझी तब्येत खराब झाली होती. तर मंडळी आजसाठी इतकंच. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि माझी ट्रिप कशी वाटली प्लीज कमेंटमधून सांगा. माझे घरातले कसे वाटले, माझे सासरचे कसे वाटले, माझी ही ट्रिप कशी वाटली. तर थँक्यू, थँक्स फॉर वॉचिंग.